कानडे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते। त्यांच्या कणाकणात कवितेचा वावर होता। प्रेमभाव हा त्यांच्या कवितेचा आत्मा होता। त्यांच्या रूपाने कवितेचे बहरलेले झाड उन्मळून पडलं अशा शब्दात साहित्यिक व साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव कानडे यांना श्रद्धांजली वाहिली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, संवाद पुणे, कामगार साहित्य परिषद यांच्यातर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मसापचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सचिन इटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, मसापचे विश्वस्त राजीव बर्वे, मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार उपस्थित होत्या। यावेळी बोलताना डॉक्टर अश्विनी धोंगडे म्हणाल्या, उद्धव कानडे यांच्या व्यक्तिमत्वात विनयशीलता होती। त्यांच्या वागण्यात नम्रता व आदर होता। हसऱ्या व प्रसन्न चेहऱ्यामुळे कोणीही त्यांच्याशी मैत्री करत। डॉक्टर निलिमा गुंडी म्हणाल्या, मसापाची प्रतिष्ठा जपण्याची कानडे यांच्यात धडपड होती। त्यांचे वागणे मृदू होते। त्यांचा आवाज मनात कायम घुमत राहील। सचिन इटकर म्हणाले, कानडे यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे। कानडे हे कृतीत जगणारे होते। मसापा हे त्यांचे ऊर्जास्थान होते। केसरीचे वृत्तसंपादक स्वप्नील पोरे, सुनील महाजन, राजीव बर्वे, मनोहर कोलते, डॉक्टर संदीप सांगळे, रवींद्र माळवतकर, डॉक्टर संभाजी मलगे, प्रमोद आडकर, विदा पिंगळे, अरुण बोराडे, डॉक्टर अरविंद नेरकर, संदीप तापकीर, डॉक्टर केशव देशमुख, अरुण खोरे, भारत देसरडा, मुरलीधर साठे, पुरुषोत्तम सदाफुले, महेंद्र रोकडे, दीपक करंदीकर, राजन लाखे यांनीही यावेळी श्रद्धांजली अर्पण केली। उत्तम शिकवण उद्धव कानडेंच्या सहवासामुळे आम्हाला मिळाली। फलटणच्या महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अनेक कार्यक्रम गेल्या 10-12 वर्षात झाले। तर प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असायचे। आणि विशेषतः मी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून दर्पणकार आचार्य बाळासाहेब आंबेडकरांचं जे कार्य हातामध्ये घेतलेलं होतं ग्रंथलेखनाचं, त्याच्याबद्दल त्यांना प्रचंड आस्था असायची। दर वेळेला भेटले की किती पानं झाली ते असं ते आवर्जून विचारायचे। म्हणजे दुसऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा ते सतत पुढे असायचे। अनेक कवी असतील खूप भरभरून बोलत असतात की त्यांना जो झालेला आनंद आहे आणि एक चांगलं आपल्याला करता आलं सगळ्यांना मिळून, ह्याचं समाधान त्याचं व्यक्त व्हायचं आणि सगळ्या श्रोत्यांना सुद्धा त्या कामाचं मोल कळायचं। म्हणजे परिषदेवर त्यांचं खरोखर प्रेम होतं आणि ते प्रेम त्यांचं नुसतंच प्रेम नव्हतं, त्या परिषदेची प्रतिष्ठा जपण्याची त्यांची खूप धडपड असायची, ती कळायची। त्यांनी जे वार्षिक पुरस्काराचं जे काम होतं ते करताना ती कळायची त्यांची धडपड। ते काम अतिशय ते नाजूकपणे आणि कणखरपणे करत, कारण ते फार कठीण काम असायचं। अनेकांना ते सांभाळून घ्यावं लागायचं। त्यांच्या ह्या कामामध्ये वेगवेगळ्या समित्यांमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की जी आलेली पुस्तकं असत ती त्या पुरस्काराच्या तोडीची नसत, तेव्हा बाहेरून काही पुस्तकं मागवायला आम्ही सांगायचो आणि ते काम ते अतिशय चोखपणे करत।